पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम झाला चलो विठ्ठल 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 चलो विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन आय पांडुरंगा करू प्रथम नमन 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 तुतरे तरले सतदिया तुतरे तरले सतदिया त्याच्या कृपेने पवितारू बाबा विठ्ठल गुरु दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवा जे
पापभंजनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदेव नन्दनन्दनं सुपिच्चपुच्चमस्तकं सुनाथवेणुमस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम्। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन पिथवेगरिता घेतलेला निवडेला भंग हा जगद्गुरु जगन्मान्य जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण संत श्रेष्ठ विनायकाचे महामेरू महान भगत भक्त देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा एक या भंगात जगद्गुरु तुकोबाराय भगवंत गोकुळात अवतीर्ण झाल्यानंतर तिथे जे उत्सव झाले तिथे जो आनंद झाला गोकुळाची अवस्था काय भगवंतांनी गोकुळात काय काय लीला केल्या त्याचं वर्णन करतात। विठाला 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 विठ्ठल विठाला 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 ओला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान विठाला 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 हो देवेला सुरुवात करण्यात आली मग आपण या काही तत्वाचा 25 वर्षापासून चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आज सप्ताहातील 7वा दिवस समस्त श्रीनगर यांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह याच्या सप्ताहासाठी आपण थोड्या ठिकाणी उपस्थित आहात सर्व गुणीजन गायक मंडळी असतील गायक वादक सर्वांचे नाव घेत बसत नाही सर्व ठिकाणी उपस्थित आहात म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो। विठाला 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 हो आज सप्ताहाची सांगता काला काल्याचा विचार केला सप्ताहाची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने व्हावी असा आपल्या वास्तविक संप्रदायाचा नियम आहे। काल्याचा विचार केला काला हा 3 प्रकारचा आहे कोणती कोणती परमदात देवाचा खिचडी काला प्रेमे महिला साधने खिचडी काला प्रेमे महिला साधने पहिला काला कशाला म्हणतात तर लाही आणि दही एकत्र करणे म्हणजे काला। बऱ्या ठिकाणची लाही सामान्य आहे का दही सामान्य आहे का नाही त्या ठिकाणच्या नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणे म्हणजेच काला। विठाला 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 दुसरा काला कशाला म्हणतात तर 2 पदार्थ एकत्र करणे म्हणजे काला ज्याप्रमाणे लाही एकत्र करणे म्हणजे काला उदक भात एकत्र करणे म्हणजे काला दही भात एकत्र करणे म्हणजे काला 2 पदार्थ एकत्र करणे म्हणजे काला। पण आपण या ठिकाणी लाही आणि दही एकत्र का करतो कारण लाही दह्यामध्ये टाकल्यानंतर
लाईच्या प्रमाणे देहाशी एकरूप होते, त्याचप्रमाणे भक्ताचे मन हे भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होणे याचाच अर्थ आहे काला. तुका म्हणे काला कुठे भेद देखिला. आता तिसरा काला कशाला म्हणतात तर भगवंताने गोकुळात केलेल्या लीला त्याचं उच्चारण करणे म्हणजे काला. चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी. ते उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, देव गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव भगवंताने गोकुळात केलेलं चरित्र त्याचं उच्चारण करणे म्हणजे काला. भगवंताच्या काल्याच्या कीर्तनाचा मर्यादाच आहे की भगवंताने गोकुळात केलेलं लीला त्याचं उच्चारण करणे. इतरही कीर्तनाला बंधने आहेत, परंतु कीर्तनकार दुसऱ्या विषयांना अनुसरून करू शकतात, परंतु काल्याचं कीर्तन हे अत्यंतिक बंदिस्त असते. त्यात फक्त भगवंताचं चरित्रच उच्चारण करायचं असतं. तर कोणतं चरित्र उच्चारण करायचं? हे जसे चरित्रे केले नारायणे रामगता गोधने राखिताये. भगवंताने गोकुळात केलेल्या चोऱ्या पुढ्या गोपाळांसंग गायीवत असलेलं चरित्र त्याचं उच्चारण करायचं आहे, आचरण करायचं नाही. न देव चरित्राचे शास्त्राचा दंडक आहे. भगवंताचं चरित्र आचरण करायचं नाही, उच्चारण करायचं. आचरण करायचं असेल तर प्रभुरामांच्या चंद्राचं आचरण करा, कारण प्रभुरामासारखं राहता येतं. श्रीकृष्णासारखं राहता येतं का? नाही म्हणतात. भगवंतासारखं राहता येत नाही. भगवंताने मोठमोठे राक्षस मारले, आपल्याला चिकट मारणार. आपले आणि भगवंतात किती फरक आहे. पण भगवंताचे चरित्र आचरण करायचं नाही. चला मग आपण भगवंताचे चरित्र पाहूया. विठाला 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 विठाला. तर पृथ्वी कंसाच्या बाबाने भयभीत होऊन ब्रह्मदेवापाशी जाते. वत्सरूप पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. चरणी ब्रह्मदेवाला सांगते, ब्रह्मा पृथ्वीवर खूप पाप अन्याय वाढला आहे. मी पृथ्वीवर कितीही ओझ सहन करील, परंतु पापाचं ओझ सहन करू शकत. ब्रह्मदेव ती तशीच मीटिंग घेऊन भगवान विष्णू लोकात आले. विष्णू लोकात आल्यानंतर सर्व काही त्यांनी भगवंताला सांगितलं. भगवंताने अवतार घेण्याचं ठरवलं. कोणाच्या पोटी यायचं तर कंसाची लाडकी बहीण देवकी. देवकी उपभर झाल्यानंतर कंसाने तिचा विवाह करावा ठरवलं. आमच्या बालपणीचा मित्र वसुदेव त्यांच्या संगे देवकीचा विवाह झाला. विवाह संपन्न झाल्यानंतर वरात निघाली. वरात कळते एवढं कळते म्हणून काही कळत नाही. वरात निघाली. ती वरात अर्ध्या गावात जाऊन थांबली आणि आकाशवाणी झाली की हे मूर्ख कंसा, तुझ्या बहिणी जितक्या आनंदाने थाटामाटात वरात काढतो, त्याच बहिणीचा आठवा पुत्र सुद्धा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आणि हा बरोबरचा बोलण्याचा. कंसाला म्हणजे कंसा, तिचा आठवा पुत्र तुला मारणार आहे. ऐकल्याबरोबर कंसाला राग आला. कंस भयभीत झाला. कंसाने विचार केला, तिचा आठवा पुत्र मला मारणार आहे, तिला जीवन ठेवून काय करायचं. आणि कंस देवकीला रथाच्या बाहेर ओढून आणतो.
होतो आणि तिला खडग्यावर मारण्यात येतात. हात तो धरिला वसुदेव हात तो धरिला वसुदेव हात तो धरिला वसुदेव हात तो धरिला वसुदेव घेऊन या खड्ग मारा यादवाला घेऊन या खड्ग मारा यादवाला हात तो धरिला वसुदेव हात तो धरिला वसुदेव हात तो धरिला वसुदेव हात तो धरिला वसुदेव घेऊन या खडग मारा या धावाला हात तो धरिला वसुदेव. खडग घेऊन देवकीला मारण्याकरता धावला. परंतु तेवढ्यात वसुदेवाने हात धरला आणि कंसाला सांगायला लागला, कंसा तुझी लाडकी बहीण आहे निशस्त्र स्त्रीला मारून नरकाचं पाप का भोगतोस? तिच्याकडून तर तुला हानी नाही तर आठवा पुत्र तुला मारणार आहे. एक काम कर, आमच्या दोघांनाही बंदिस्त कर, बंदी खाण्यात टाकून दे. तिचे जेवढे पुत्र होतील मी तुला आणून देईन. कंसाला तो मुलगा आवडला. कंसाने दोघांनाही बंदी खाण्यात टाकून दिले. काही काळाने देवकीला पहिला पुत्र झाला. तो पहिला पुत्र घेऊन वसुदेव कंसाच्या दरबारात आले. कंसाकडे मूल बरोबर कंसाने ते मूल बघितल्याने त्याच्या निर्माण झाली की ते निरागस बाळ आपल्याला मारणार नाही, तर आपला पुत्र आपल्याला मारणार वादी नाही. पडत तिला आपण मारून काय करावं? म्हणून कंसाने त्या मुलाला वादी. परास्त केलं. वसुदेव त्या मुलाला येऊन बंदी करण्यात आले. परंतु पोलिसांच्या मंडळीची सभा भरली होती. ते म्हणायला की कंस जर असाच पुण्याकडे राहिला तर भगवंता जन्माला येणार नाही, भगवंताचा अवतार होणार नाही. म्हणून त्यांनी खास व्यक्तीला कंसाच्या दरबारात पाठवलं. कोण? नारद. नारद या शब्दाचा अर्थच आहे की त्याची कोणतीही गोष्ट रद्द होत नाही, त्याचं नाव नारद. म्हणून नारद म्हणजे त्या ठिकाणी दरबारात आले. कंसाला सांगायला लागले, कंसा पहिल्यापासून जर 8व्या पासून मोजलं तर 8वा येतो आणि 8व्या पासून जर पहिल्यापासून मोजलं तर पहिलाही 8वा येतो. आता मधातून जर मोजलं तर कोणताही 8वा येऊ शकतो. कंसाची आधीच विनाशकारी युक्ती होती. त्याची बुद्धी किल्ल्याबरोबर कंस कळतच या बंदी खाण्यात आला आणि त्यांनी मूल घेतलं. गरागरा तुमच्या पुढे असलेल्या शेवर ठार मारलं. असेच कंसाने 6 पुत्र मारले. 7वा गर्भ मायेने हिच्या उदरात येऊन घातला. 8वा गर्भ लागला. 9 महिने 9 दिवस झाले. वसुदेव देवकीच्या पुढे 8 वर्षाची सुंदर मूर्ती उभी राहिली. कशी मूर्ती होती? 6वा कुमार जैसा करतानी कामाला चरणीजीने पुढे वाटी गर्दनी सुंदर रूप भगवंताचं पाहून त्याचा दोघांनाही आनंद झाला. परंतु ते म्हणाले, भगवंता तू लहान हो, नाहीतर तुला आमचं कोण म्हणणार? तू लहान हो. भगवंता म्हणाले, मी लहान होतो पण काय करा, मला इथं ठेवू नका, गोटे न्या. नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला माय उपदाली प्याली माझाली म्हणते रच बाळ प्याल्या बोईला सकळ नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मला इथे
माझे रावलेले कसं नाहीच. भगवंत म्हणाले तुम्ही मला फक्त उचला. उचलीला कमळापती पायीचे बंधने गळती पायीचे बंधने गळती उचलीला कमळापती पायीचे बंधने गळती पायीचे बंधने गळती पायीचे बंधने गळती. भगवंताला उचलल्याबरोबर त्यांच्या हातापायाचे बंधने गळाले. वसुदेव वासुदेवाला चौघरीत ठेवून बाहेर घेऊन आले. बाहेर पाहता सकाळी यमुना धुवून वाहत होते. मुलीला पूर आला होता. वासुदेव कसे जात शिरले. आज जात होते परंतु पाणी वाढायला लागलं. वसुदेवाच्या छातीपत्र पाणी आलं. पाणी वाढायला लागलं कारण यमुना मातेला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. यमुना वाढत होती. पाणी वाढत वाढत वसुदेवाच्या दाढीला लागलं. भगवंताला वाटलं यमुनेचं दर्शन होईपर्यंत आपले पप्पा जातील म्हणून वसुदेवाने भगवंताने श्रीकृष्णाने हळूच पाय बाहेर काढला. त्याची लाविला अंगुठा त्याची लाविला अंगूठ त्याची लाविला अंगूठ लाचाट पूर चढला जाट त्याची लाविला अंगुठ त्याची लाविला अंगुठ ओ त्याची लाविला अंगूठ त्याची लाविला वसुदेवाने कृष्णाने हळूच डोक्याच्या बाहेर पाय काढला. यमुना मातेला दर्शन दिलं. यमुना माता उतरली. सर्व वसुदेव श्रीकृष्णाला घेऊन गोकुळात आले. गोकुळात आले. गोकुळात त्या ठिकाणी माया जन्माला आली होती. आली होती. वसुदेवाने त्या माईच्या जन्माला ठेवलं. माईला कुठून आले. परत आल्यानंतर त्यांना परत भेटायला लागल्या आणि कंसाला वार्ता कळाली की आपला शत्रू जन्माला आलेला आहे. कंस येतो. कंस घाबरत घाबरत आला आणि कंसाने ती नीती पाहून तिलाही मारण्याचा विचार केला. तिला धरून तो आपटणार तेवढ्यात ती अतिमाय शक्ती कटकेली आणि तिने रूप धरला आणि कंसाला सांगायला कंसा तुझ लागी वदी उपजला मजादी उपजला मजादी उपजला मजादी उजला ओधी उपजला मजादी उपजला मजादी तुझला जीवती उपजला मजादी. कंसाला सांगायला कंसा तू काय मला मारशील. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. गोकुळात वाढत आहे. ऐकल्याबरोबर कंस भयभीत झाला. परंतु गोकुळात त्या दासीने पाहिलं तर तिच्या बाजूला मूल जन्माला आलेलं. तिने आनंदाने गोकुळात आणि बाबाकडे धावत आली. काय म्हणते नंद बाबा. गवळण सांगत गवळणीला गवळण सांगत गवळणीला गवळण सांगत गवळणीला गवळण सांगत गवळणीला गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला सांगत गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावती एकी पुढे दाटी वाटी झुंड एक धावती एकी पुढे दाटी वाटी सुंट बडे सुयुनीची गलबला झाली दाटी जणी वेल घाली सोयीची गलबल झाली दासी जणी वेल घाली गवळण
सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला गवळण सांगती गवळणीला त्यांनी त्यांच्या गळ्यात असलेली नवरत्नाची माळ काढली तिच्या गळ्यात टाकली आणि बाबा घराकडे धावत आले तरी त्यांची आधीच दाटी झाली होती सर्वजण मुलीचा मुलगा पाहण्याकरता आले होते पण नुसते आले होते का हो नाही वाण भरवून या दाटी नंदा घरी झाली दाटी सर्व वाण घेऊन नंदराजाचा मुलगा पाहण्याकरता आले एवढा त्या ठिकाणी आनंद झाला किती आनंद झाला गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका अंत पार नाही का अंत पार नाही का बाळकृष्ण घरी घरी बाळकृष्ण घरी बाळकृष्ण घरी बाळकृष्ण गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका अंत पार नाही का अंत पार नाही का गोकुळीचा सुका गोकुळीचा सुका अंत गोकुळीच्या सुखार अंत पार नाही लेखा मी त्या सुखाचं काय बरे वर्णन करू त्या सुखाला अंत पार नाही धर्माला गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा त्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही अंत पार नाही लेखा म्हणजे काय त्या सुखाची किंमत करू शकत नाही एवढं त्या ठिकाणी आनंद झालेला आहे ते सुख शब्दांमध्येही देऊ शकत नाही एवढं त्या ठिकाणी आनंद झालेला आहे कशामुळे भगवंतामुळे त्या ठिकाणी भगवंत आहे अहो त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी ऋषीमुनी तपी योगी शिखरवर कित्येक वर्षे तपस्या योगी या मुनी जना ध्यानी योगी या मुनी जना ध्यानी या मन जन धानी योगी मुनी जन धानी ते सुख आशयनी शयनी ते सुख आशयनी शयनी धनी शब्द धनी ते सुख आशयनी शयनी हरि सुख पावले रे अरे पावले रे हरि सुख पावले रे सुख आशनी हर सुख पावले रे हर सुख पावले हर सुख पावले रे ए गोकुळच्या गवळिया गोकुळच्या गवळिया गोकुळच्या गवळिया गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा गोकुळच्या गवळिया गोकुळच्या गवळिया गोपना गोद सकलिया गोपी गोधना सकळा हरि सुख पावले रे हरि
सुख पावले सुख पावले तुम्या देखिला साजनी तुळशी तो आम पाशी मागे पुढे झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद आनंदी आनंद झाला आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद प्रगटले गोविंद झाला आनंदी आनंद प्रगटले गोविंद प्रगटले गोविंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद आनंदी आनंद अवतरले गोविंद झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद अवतरले गोविंद आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद आनंदी आनंद गोकुळातील जे नागरिक आहेत सर्वांनाच आनंद झालेला आहे तेच मार्गमंगल सांगतात बाळकृष्ण बाळ कृष्ण नंदागरी बाळ कृष्ण नंदागरी बाळ कृष्ण नंदाघरे बाळ कृष्ण नंदाघरे बाळ कृष्ण नंदागरी बाळ कृष्ण नंदागरी बाळ कृष्ण नंदाघरे बाळ कृष्ण नंदाघरे आनंदला नरनारी आनंदला नरनारी बाळ कृष्ण नंदाघरी हे बाळ कृष्ण नंदाघरी आनंदला नरनारी आनंदला नरनारी झाला आनंदे आनंद बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी आनंद नरनारी आनंद नरनारी आनंद बाळकृष्णानंदा घरी आनंद नरनारी आनंदला नरनारी आनंद नरनारी अर्थात भगवंत बाळ रूपाने नंदाचे अवतीर्ण झाले बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी भगवंत बाळ रूपाने नंदाचे अवतीर्ण झाल्यामुळे गोकुळातील जी नारीजन आहेत त्या सर्वांनाच आनंद झालेला आहे महाराज आपल्या सामान्यातच घरात मुल जन्माला आलं तर
आपल्याला आनंद होतो. त्या ठिकाणी प्रत्यक्ष गोकुळात नंदराजाच्या इथे जगाचा मालक देव जन्माला आलेला आहे. त्यानंतर काय बरे वर्णन करावं. धन्य आहे ती जन्मभूमी, धन्य आहे ते नारीनार. कारण नंदाचा सावळा देखिला, नंदाचा सावळा देखिला, नंदाचा सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा त्याने आनंदाचा पोराला, त्याने आनंदाचा पोराला, सावळा देखिला, नंदाचा सावळा देखिला, नंदाचा त्याने आनंदाचा पुराला, त्याने आनंदाचा पुराला, सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा. नंदराजाच्या इथे जगाचा मालक देव जन्माला आलेला आहे. नंदराजाचे इथे मूळ नाव आहे प्रत्यक्ष आनंद जन्माला आलेला आहे. नंदकर आनंद भयो जे कोणी याला आदती. नंदाच्या इथे सच्चिदानंद रूप जन्माला आलेला आहे. म्हणून गोकुळातील जे नारीनार आहे त्यांना आनंदाची प्राप्ती झालेली आहे. मनुष्य जीवनामध्ये जे काही करतो ते केवळ आनंदासाठीच, सुखासाठीच करतो. परंतु मनुष्याला खरा आनंद तेव्हा प्राप्त होईल जेव्हा मनुष्याला सत्संगती किंवा देवाची संगती प्राप्त होईल. म्हणून गोकुळातील जेव्हा असे गोकुळ असेल त्यांना आनंदाची प्राप्ती झालेली आहे. त्यामुळे त्यांनी तो आनंद साजरा करण्यासाठी काय काय केलं, भगवंताच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी काय काय केलं, खरंच जातो तुझ्या जन्मात येतात. कथी कथा गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे. कथी कथा गती कोणे करती कथा गाती गाणे, करती कथा बालकृष्ण नंदा घरी, बालकृष्ण नंदा घरी, बालकृष्ण गुडिया तोरण करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंद नर नारी. गुडिया तोरण करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नर नारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. अर्थात त्यांनी आपल्या घरापुढे गुढी बांधली. घराला आंब्याचे तोरणे बांधून त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. ज्याप्रमाणे आपण प्रतिपदेला अर्थात गुढीपाडव्याला आपल्या घरापुढे गुढी बांधतो, घराला आंब्याचे तोरणे बांधतो, त्याचप्रमाणे गोकुळवासियांनी देव जन्माला आले म्हणून देवाच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी, तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी घरापुढे गुढी बांधल्या आणि घराला आंब्याचे तोरणे बांधले. गुढी एक आनंदाचं प्रतीक आहे. गुढी बांधल्या आणि भगवंताची कथा आणि गाणे गात होते. आपल्या घरात त्यांनी मूल जे गुढी जन्माला आल्यानंतर आपल्या मुखाने भगवंताच्या नामाचं, रूपाचं, त्या स्वरूपाचं, त्या गुणांचं वर्णन केलं पाहिजे. भगवंताची कथा केल्याने काय होते? भगवंताची कथा केल्याने मनुष्याची व्यथा दूर होते. व्यथानाम दुःख, व्यथा अर्थात दुःख. मनुष्याचे दुःख निवृत्त होते. दुःख दूर
प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा विचार केला मला चुकावे कोणाला वाटत नाही. मला चुकावे कोणालाच वाटत नाही. जो मनुष्य देवापुढे जातो तो देवाला दोन्ही हात जोडून म्हणतो देवा काय कर सुखी ठेव. तो देवाला असं म्हणतो का सुखी ठेव नाही. एखादी बिमारी दे कॅन्सर एखादी बिमारी दे दुःख दे नाही. सर्वांना सुखाचीच अपेक्षा आहे. काही काही जगत देवाला म्हणतात देवा एखादी मोठी नोकरी लागू दे PS एखादा मोठा डॉक्टर कलेक्टर इंजिनियर गावचा सरपंच खासदार मुख्यमंत्री प्रधानमंत्री कशासाठी सुखासाठी आनंदासाठी सर्वांना सुखाचीच अपेक्षा आहे. देवाला असं बरं म्हणत नाही मला तुझा भक्त बनव एखादा महाराज बनव नाही. सर्वांना सुखाचीच अपेक्षा दुःख मला हवे असे कोणालाच वाटत नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न जीव भावे मला दुःख व्हावे असे कोणालाच वाटत नाही. मला दुःख होऊ नये असे वाटत असेल तर काय करा भगवंताची कथा गा जेणेकरून तुम्हाला व्यथा होणार नाही. गाणे म्हणा म्हणजे पिक्चरचे गाणे नाही. गाणे म्हणा म्हणजे भगवंताचे नाम घ्या. याला माझा मी गाण्याचा शब्द हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष हरी कथा तेने सदा चिता समाधान 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 सर्व सुख ल्याले सर्व अलंकार सर्व सुख ल्याले सर्व अलंकार सदा चिता समाधान तेने सदा चिता समाधान सर्व सुख ल्याले सर्व सुख सर्व अलंकार भगवंताची नाम घ्या भजन करा. तुम्ही म्हणता महाराज तुकाराम महाराजांनी भगवंताचं भजन केलं का नाम घेतलं का ते आम्हाला सांगण्या योग्य आहेत का. साधू संतांची काय योग्यता बघावी. त्यांनी काय वाचा मन गुरु पंचप्राण भाव एकरूप करून भगवंताचं नाम घेतलं. किती नाम घेतलं इतकं नाम घेतलं की त्यांना भगवंताच्या नामावाचून काही दिसे ना काही सुचे ना. गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे त्यांचा धंदा करायचं तुकाराम महाराज म्हणतात. साधू संतांची अशी अवस्था झाली तिकडे गोकुळात देव जन्माला आले गोकुळात ते नाविनार होते. ते भगवंताला पाहण्याकरता यायचे परंतु ते भगवंताचं मनमोहक गोविंद स्वरूप पाहून त्यांचं मन त्यांच्याकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं भगवंताकडे जायचं. त्या मनाला मोहित करत त्याचं नाव मोहन ते जिथं आकर्षण घेतो त्याचं नाव कृष्णा. भगवंताने त्याचं मन मोहित केलं आणि आपण एखाद्या गोष्टीवर मोहित झाल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची आवड लागत नाही छंद लागत नाही. भगवंताने त्यांना मोहित केल्यामुळे त्यांना काय झालं भगवंताचा छंद लागला. तुका मने छंद 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 तुका मने
छंद मनमोही गोविंद मनमोही गोविंद बाळ कृष्ण नंदगारी बाळ कृष्ण नंदगारी मनमोहील गोविंद मनमोहील गोविंद बाळकृष्ण नंदगारी बाळकृष्ण नंदगारी आनंदाला आनंदाला नारी आनंदला नरनारी आनंदला नरनारी आनंदला आनंदला नरनारी आनंदला आनंदला नरनारी आनंदला नरनारी आनंदला नरनारी नरनारी आनंदला नरनारी आनंदला नरनारी नरनारी आनंदला नरनारी 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 आनंदला 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 नरनारी बाळ
पाहिले तर माणसाचे मन अत्यंतिक चंचल आहे. अर्जुन या मनाची देवाकडे तक्रार करताना म्हणतो चंचलमहि मन कृष्ण प्रमाती बलवत्तुरम. चंचल मन कसे आहे? चंचल आहे, बलवंत आहे, दृढ आहे. ते जर मन कितीही चंचल असो, कितीही बलवंत असो, याला माहिती भगवंताच्या नामाची, रूपाची, स्वरूपाची गोडी लागली की पुन्हा दुसरीकडे जात नाही. ते जीवेन जोडे विसे झाले असे भगवंत आहे. ते पुन्हा दुसरीकडे जाऊ शकत नाही. ते भगवंताचाच म्हणून तुका म्हणे शिंदे गोविंद संतांचं गोपाळ म्हणजे नारी ना होते, गोपी होते, त्यांचं भगवंतांना माहित केलं. आता आपण चरित्र पाहून घेऊया. विठाला 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 विठाला. भगवंत गोकुळात अवतीर्ण झाले, जन्माला आले. इकडे गोकुळात आनंद उत्सव साजरा होता. वैविध्यांत आणखी जास्त वैविध होत होता. त्याला वाटत त्याला काय उत्सव होता. एक मोठी सभा भरवली. त्या सभेमध्ये दोन मोठे राक्षस आले. वधाने पैस टाकली. ते कृष्णाला मारून येईल, त्याला अर्ध राज्य बक्षीस दिले. त्या राक्षसामध्ये एक महाबळ नावाचा राक्षस होता. तो उठला. तो लागता जाऊन कृष्णाला मारून येतो. त्याने सुंदर असं ब्राह्मणाचं कष्टाचं रूप धरलं. कमरेत शिंगी ठेवली. टोंगळ्यात पंचांग घेतलं. सुंदर धोतर नेसलं आणि गळ्यात दांडवे घातले आणि गोकुळाकडे निघाला. गोकुळात आल्याबरोबर यशोदा मातेची गल्ली होती. त्या गल्लीत म्हणायला लागला कोणाला पंचांग पाहायचे आहे का? एकट्या बरोबर यशोदा माता बाहेर येतात. त्यांना वाटलं कोणतरी ब्राह्मण बुवा आले आहेत म्हणून आपल्या कृष्णाचं भविष्य बघावं. यशोदा मातेने त्या महाबळवटाला आत बोलवलं. त्याला बसण्याकरता एक पाठ दिला. पाठीला टेकन देण्याकरता एक पाठ दिला आणि पंचांगाकरता एक पाठ दिला. आणि यशोदा माता पुढे एका पाठावर बसल्या आणि कृष्णाला पंचांग बघण्याकरता सांगितलं. महाबळवटाला पंचांग बघण्याकरता सांगितलं. त्याला काय पंचांग बघता येणार? ते डोकून पाहत होता. चष्म्याच्या खालून वरून पाहायला लागला. त्याला काही कळेना, परंतु काहीतरी म्हणून त्याने बोटावर गणित केलं आणि यशोदा मातेला सांगतो यशोदे हा मुलगा खूप वाईट निघणार आहे. बाळकाचे अंगी औचिन्य बहुत. तुझ्या लेकराच्या अंगात खूप औचिन्य आहेत. यशोदा माता म्हणतात काय झालं? तो सांगतो की तुझा मुलगा हा चोऱ्याला बड्या करणार आहे. यशोदा माते ऐकल्याबरोबर वाईट वाटलं, परंतु काय करणार? पुढे त्याने दुसरा गोष्ट सांगण्याकरता सांगितलं. तो ठीक आहे म्हणला. दुसरा पान बदलला आणि बघायला लागला. यशोदेला म्हणतो यशोदे तुझा हा मुलगा तुमच्या अंतकाळी तुम्हाला सोडून जाईल. हे म्हटल्याबरोबर यशोदा मातेला आणखी वाईट वाटलं, परंतु श्रीकृष्ण म्हणायला लागले शेतर उल्हासनगरचा, परंतु भविष्य खरं कसं काय सांगायले? भगवंताला आश्चर्य वाटलं. पुढे काहीतरी चांगलं असेल, आपण दुसरं बघावं. तो मला यामध्ये शेवटचं बघतो. दुसरं पान बोलायला लागला. यशोदा माता तुझा हा मुलगा महाभारत घडणार आहे. त्याने सांगितलेलं भविष्य खरं होतं का? खरंच होतं, पण सांगण्याची पद्धत चुकीची होती. यशोदा मातेला अत्यंत वाईट वाटायला लागलं. तो काहीतरी चांगला असेल, काहीतरी बघा. तुम्हाला नाही तुझा मुलगा खूप वाईट आहे. यशोदा मातेला तेही सांगेना. आणखीन एक बघा आमच्या अंदर तुम्हाला आता एकच बघतो. शेवटचा बघायला लागला. चांगला सांगतो तुझा हा मुलगा अत्यंत वेगळी तयारी निघणार आहे. यशोदा मातेला ऐकून फार वाईट वाटले आणि ती मावळवटाला म्हणायला लागली आपण एवढं का वाईट सांगता माझ्या बाळाबद्दल? कारण कालच गर्गमुनी येऊन गेले. त्यांनी माझ्या बाळाचं सुंदर असं भविष्य सांगितलं. ते मावळवटानं यशोदा माताला सांगितलं तो गर्ग तो माझा शिष्य आहे. अमंगळवाणी पुनरपी बोलिला. अमंगळवाणी पुनरपी बोलिला. गर्ग तो चुकला गणिताशी. मावळवट यशोदा मातेला सांगायला लागला गर्गमुनीला काही येत नाही.
आहे तो माझा शिष्य आहे. घरगतो चुकला गणिताचे त्याला काही येत नाही. त्याने तुमच्याकडून दक्षिणा करण्याकरिता तुमच्या मुळात काही तरी भविष्य खोटं सांगून तुमच्याकडून दक्षिणा काढून घेतली. परंतु भगवान इतके वेळ शांत होते. आपल्या भक्ताचा अपमान केलेला भगवंताला सहन होत नाही. भगवंत म्हणाले माझ्या भक्ताचा अपमान करतोस. भगवंत मातेच्या मांडीवरून आले आणि त्यांचा पाठाला लावला. त्यांचं वोल्टेज मिळाल्याबरोबर पाठाच्या अंगात आलं. पाठ सटकन ब्राह्मण विटंबिला भट भाट विटंबिला भट विटंबिला भट विटंबिला भट दिला पाठीवर पाठ दिला पाठीवर पाठ पाठ विटंबिला भेट भाट विटंबिला भेट दिला पाठीवरी पाट दिला पाठीवरी पाट पाट विटंबिला भट विटंबिला भट विटंबिला भट दिला पाठीवरी पाट दिला पाठीवरी पाट दिला पाठीवरी पाट हे विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ दिला पाठीवरी पाठ दिला पाठीवरी पाठ भगवंताचा वोल्टेज मिळाल्याबरोबर पाठाच्या अंगात आलं. पाठ ब्राह्मण कोणाला घेऊन 40-50 फुटावर गेला. होता पैसे घेतला पाठ चिनी घेतला उच्चार वरी गेला आणि ब्राह्मणाला सांगायला ब्राह्मण बुवा तुम्हाला आमच्याकडचा नियम माहित आहे का? कोणता? टिप त्यात जशात तसे यथा तथा. तुम्ही इतके माझ्या पाठीवर बसले आता मी तुमच्या पाठीवर बसणार. मागं गटणारा खाली गेला 10 वेळा बसणार. आता खाली येऊन तर तो म्हणला ठीक आहे तुमची इच्छा. तो पाठवरून उलटा झाला. ब्राह्मण घेऊन खाली आला. खाली आल्याबरोबर भागवताचे पाठ होता तो पाठीवर मारायला लागला. पुढचा पाठ पोटावर मारायला लागला. विटंबिला भट तिला पाठीवरी पाठ पाठाच्या भांडणाचा आवाज केला सावत्र भावाच्या कानावर. सावत्र भाऊ कोण? कोळपाट. कोळपाटाला आपल्या भावावर हमला झालाय. आता आपण जायला पाहिजे म्हणून कोळपाट आपल्या जुन्या मित्राला पण केला. त्याचा मित्र पण ते त्याला फोन केला. ते त्याला घेऊन आलं. ते घेऊन आले ते महाबळपटाच्या तोंडातच जाऊन बसलं. त्याला ओरडताही येईना. कोळपाट या पाठाच्या भांडणात सामील झाला. कोळपाट पाठाच्या भांडणात पुढे गेला. त्याच्या बसच्या कांगरेजवळ कोण? मुसळ. मुसळ एकटंच त्याला वाटलं आपल्या जातीवर अंगात आले आपण थांबावं. मुसळही याच्या भांडणात सामील झालं. मुशीवर सामील झाल्यामुळे बाकीचे तिथं जे काही भांडे होते लहान लहान भांडे सगळे त्याच्या भांडणाच्या विचारे दुसऱ्याचे लोखंडाचे स्टीलचे जोडे स्वयंपाकघरातले भांडे ते सगळे त्याच्या भांडणात मुक्त झाले. यायचं धंदा द्यायचं पुढे व्हायचं अशी त्याची दक्षिणा देण्याची सुरुवात झाली. परंतु मला समाजामध्ये काही असेच माणसं असतात परंतु काहीतरी मोठ्या करून दाखवतात. त्याचं उलटन ते जेव्हा पुस्तक खुलीत तेव्हा त्या माणसाच्या तोंडामध्ये जाता येत नाही. लाल झालं आणि मावळपट्ट्याकडे यायला लागलं. मावळपट्ट्याने त्याला बघितलं म्हणायला लागला इतके वेळ येते कसं तरी सहन केलं आता होत नाही. पळायला लागला परंतु पळत असताना आडवी आली खाट नाही वाट पळाया. खाट आडवी पळताही येईना. तिकडून उलटला उलटणं आलं आणि मावळपट्ट्याला बोलायला ब्राह्मण बुवा सगळ्याची दक्षिणा घेतली माहीत जाऊन घेण्यात झाल्या. देवजण आल्या बरोबर ब्राह्मण गोवाच्या नाकावून फिरलं. नाकच गायब. नाकाची अशी अवस्था झाली की त्या ठिकाणी बोर्ड लावा पहिले किती जमान्याने आपली नाक नांगी दिसली अशी नाकाची अवस्था झाली. महाराज माणसाचं नाक कसंही असं ते असावं त्याला नाकच नव्हतं. ते पळत पळत मथुरेकडे येतात. पळत असताना त्याची अवस्था कशी झाली. जानव तुटले पंचांग फाटले
जानव तुटले पंचांग फाटले जानव तुटले पंचांग फाटले जानव तुटले पंचांग फाटले जानव तुटले पंचांग फाटले हो जानव तुटले पंचांग फाटले जानव तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढोंगणाचे जानव तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढोंगणाचे जानव तुटले पंचांग फाटले ओ जानव तुटले पंचांग फाटले जानव तुटले पंचांग फाटले ओ जानव तुटले पंचांग फाटले पंचांग फाटले पंचांग फाटले तुम्हा बरोबर तसंच धावत चतुर्वेद मंत्र दरबारात आला त्याने ते लग्नावर सर्वजण हसायला लागले कोणाच्या कोणाच्या ही नादीला तुझ्या नादीला नको काही देर नाही उलटच करतोय आणखीन वाईट व्हायला लागला अधिक वाईट व्हायला लागला त्याने दुसरी एक सभा भरवली परंतु या सभेत कोणी सुटे ना त्या महाभारताची जशी झालेली अवस्था पाहून सर्व भयायला लागले घाबरले परंतु कोणी सुटे ना तेवढा राखीव दळा दिली कुठली महिला राखीव पुतना उठली म्हणाली मी जाऊन मारून येतो का त्यांचा आता जाऊन मारून येतो म्हणजे कृष्णाला मुलासोबत कसा व्यवहार करायचा तुम्हाला कळत मी आता जाऊन मारून येतो म्हणजे बरोबर तिने सुंदर स्त्रीचं अप्सरासारखं रूप धारण केलं आणि आपल्या स्तनात विष करून गोकुळात आली तिने 10-15 दिवसाखाली जेवढे मूळ जन्माला आले तेवढे मारली आणि यशोदेच्या दारात आली यशोदेला म्हणते यशोदा मी तुझी तुलत नाही यशोदेला म्हटलं आपली कोणीच नाही आपल्याला ओळख नाही बरं तिने इतकं सुंदर रूप धारण केलं यशोदेने तिच्याकडे लक्ष केलं यशोदेला वाटलं कोणीतरी असेल म्हणून यशोदेने सांगितलं कसं आनंद झालं ते म्हणजे तुला मूल जर जन्माला तुला मुलगा झालाय म्हणून ते पाहण्यात फिरता आले यशोदा म्हणजे आत्ताच त्याला झोपीले थांबा जरासं ते भगवंत रडायला लागले भगवंताने विचार केला एवढं चांगलं गिरायकाला नाही दुकान बंद होते म्हणजे आम्ही कसं व्हायचं भगवंत रडायला लागले पुतना म्हणाले यशोदा जागी झाला आता घेऊ का यशोदा म्हणाले घ्या मी आता पाणी घेऊन येते यशोदा पाणी आणण्याकरता गेली पुतना आत गेली पुतनाला माहीतच नव्हतं की आपला पुढचा विरोधी कसा आहे तिने कृष्णाकडे बघितल्या बरोबर तिला हे भगवंताचं वेळ लागलं ती भगवंताच्या स्वरूपात भग्न झाली परंतु भगवंताला वाटलं असं झालं तर धंदा कसा व्हायचा म्हणून भगवंताने माया सारली ती पुन्हा जाग्यावर आली तिने भगवंताला घेतलं स्तनाला लावल्या बरोबर भगवंताने विष असणारं पिऊन गेले दूधही पिऊन घेतले रक्तही पिऊन घेतलं पंचप्राण ओढायला लागले तर पंचप्राण ओढत असताना तिला प्राण ओढायला लागला ते 11-12 रूप धरून पळायला लागली वनात पळायला लागली तिचे एवढं मोठं रूप होतं तिच्या झाडाकडे कित्येक झाडं मोडले भगवंताने तिचे पंचप्राण ओढून घेतले तिच्या मधीवर पडली तिचे एवढं मोठं शरीर पडल्याबरोबर पुढं गोकुळ हालायला लागलं तर गोकुळात येऊन पाहत आता काय एवढं मोठं शरीर कृष्ण त्या शरीरावर खेळत होते सर्वांनी शिडी लावून कृष्णाला खाली काढून घेतलं आणि तिच्या शरीराला कसं जाळावं छोटे छोटे तुकडे केले गावाबाहेर जाळून टाकलं पण तिला जाळल्यानंतर तिच्या शरीराला सुगंध येत होता का कारण तिला भगवंताचा स्पर्श झाला होता त्यामुळे तिच्या शरीराला सुगंध येत होता अशाच भगवंतांनी बाळपणी अनेक राक्षसांचा वध केला काग वगैरे जाऊन मारिले बाळपणी अवघिरेच्या गाणी अनेक राक्षसांचा भगवंतांनी वध केला गदासुर बकासुर प्रलंबासुर असे बरेचसे राक्षस भगवंतांनी मारले
एका चरित्रात भगवंत रामकृष्णांचा हात फिरत होते आणि एका चरित्रात लीला करत होते. भगवंत रांगायला लागले. कसे रांगत होते हो? तळ हात टेकीत तळ हात टेकीत गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत तळहात टकीत तळहात टकीत गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत रंगानी रंगनाथ तुम्ही देखीला सये रंगाने रंगनाथ तुम्हाला देखीला सवे तळहात टेकीत तळहात टेकीत गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत तळहात टकीत तळहात टकीत गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत भगवंत रांगायला लागले. परंतु रांगत असताना गप्प रांगत होते का नाही. रांगत रंगणी चोरी तोलोने धावून धरती गवळणी. भगवंत बालावस्थेतून वाढायला लागले. भगवंताने आपल्या सवंगडी जोडले, गोपाळ जोडले आणि भगवंताने त्यांच्या अवस्थांना त्यांना विचारतात, तुम्ही घरी दही दूध तुकडोनी खात नाही का? तेवढे आमच्या घरचे आम्हाला देत नाहीत. मग काय करतात? मधुरेच नेऊन विकतात. मागल्यानंही देत नाहीत. भगवंताने जे मागून देत नाहीत ते चोरून खायचं. भगवंताने सर्वांना सांगितलं की मी सांगतो ते खरे सांगू चौकट खडे सराटे काट्याने कट माझं म्हणणारे वळकट शब्द गडगडे नागरावी वस्त्र काळी पंक्ती का घेऊन प्रवेशाला सांगू नका. सगळा गृहीचा बघा माझा ठाऊक समाचार. म्हणजे कोणतं चोरी करायची ते मी सांगणार. मी सांगतो ते करा. खडे घ्या, तळेली माती घ्या, सराट्याचे काटे घ्या आणि काट्या घ्या. तर गोपाळांनी भगवंता कृष्णा आम्हाला चोरी करणं माहित आहे. चोरीसाठी चाकू कोयते मराठी घ्यायच्या सोडून तू काय मराठी काय सांगितलं. भगवंत आपल्याला सोन्या चोरी करायची नाही तर आपल्याला लोण्याची चोरी करायची आहे. कारण मुले खडे कशासाठी? भगवंताने सांगितलं घरामध्ये उतरंड्या असतात, बरेचसे उतरंड्या असतात. ते उतरंड्या पेक्षा खडे मारून बघायचं कोणत्यात दही आहे, दूध आहे. म्हणून ते काटा कशासाठी? काही वेळा शिंपी उंच लावलेली असते. शिंपे कोण्यासाठी? काट्या वापरू म्हणजे मग हे ती खाट. म्हणजे सराट्याचे काटे कशाला? त्यामुळे आपल्या फोडाफोडीच्या आवाजाने जर गोवण एखादी गोवण उठली तर ते सराटे फेकायचे आपण गोळून घ्यायचं. परंतु त्या पिंच्या आगावते मला कृष्णा ती गोवण चप्पल घालून आली तर भगवत घालून मी माती घ्यायची त्या डोळ्यात फेकून पळून यायचं. असं भगवंत चोऱ्या करायला लागले. काही गोवणींना भगवंताच्या लीला चोऱ्या आवडायच्या परंतु काहीला ते आवडत नसत. कृष्णा माझ्याकडे घड्या नाही पोचायच्या. तिने माझे कवाड उघडिले शेने माझे वडिलेचे बसले उलणे ताकाचे गोळाची सांगती करामी रात्री आला चक्रपाणी खाऊनी नाही दूध तुकोलोनी थोडी घ्या घ्या विरधनी. यशोदामध्ये रागाराणी सांगायला लागल्या यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा ताना यशोदे बाळ तुझा ताना वर सोसो धिंगाणा वर सोसो धिंगाणा कुठवर सोसो धिंगाणा कोठवर सोसो धिंगाणा बाळ तुझा ताना यशोदे बाळ तुझा ताळा यशोदे
सोसू ग बाळ तुझा ताना. अशा गवळणी यशोदामातेकडे बघून त्याच्या पुढे सांगायला लागल्या. दुसरी गवळ धावत आली आणि यशोदामातेला काय सांगते. दुसरी आली धावत आणि काय केली मात. मुखाने चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा काना. कोटावरी सोसू धिंगाणा. तिसरी आली धावत. तिसरी आली धावून मन ग बाई आली काय केली करणी. तिसरी आली धावून ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी येणे दोन्हीची गाठ देवली. आणि माझी येणे दोन्हीची गाठ बांधणे. गाठ बाई कोणाशी सुटेना. कोणाचे सुटेना. कोणाशी सुटेना. बाई कोणाचे सुटेना. बाळ तुझा काना कुठवर सोसू धिंगाणा. बाळ तुझा काना कुठवर सोसू धिंगाणा. बाळ तुझा तारा कुठवर सोसू धिंगाणा. कुठवर सोसू धिंगाणा. तिसरी आले धावणी म्हणे बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी गेला दोन्हीची गाठ देऊनी. गाठ बाई कुणाचे सुटेना. तुझा काना कोटावरी सोसू धिंगाणा. एकदा काय झालं. काही गवळणी भगवंताच्या पुढे सांगायला यशोदामातेकडे आल्या. भगवंताच्या पुढे सांगायला लागल्या. परंतु जातीचे गवळ कृष्णा तू माझ्या घरी ये. तुला बांधूनच ठेवते का नाही बघ. भगवंतांनी पेंद्या तिचा धर्माकर लिहून घे. डंगलेच पोरं हिच्या घरी जाऊन लागतील. कृष्ण आपल्या गोपाळा नाही घेऊन तिच्या घरी संध्याकाळी रात्री गेले. सर्व दूध खाल्लं. परंतु येताने भगवान तिच्या वेणीची तिच्या पतीची दाढीची गाठ बांधली आणि भगवंत निघून आले. सकाळी ती गवळण उठाय जाते. तुझ्या बहिणीला हिसका बसतो. तुझ्या मागल्या तुम्ही वेणी का ओढायल्या. तू माझी दाढी का ओढतेस. या दोघांचेच भांडण लागले. मस्त हो वनी या मातली धांगडी. मस्त हो वनी या मातली धांगडी. मस्त ओलिया मातली दांगडी. मस्त ओलिया मातली दांगडी. करीती ओढावडी. करीती ओढावडी मज लागे. मस्त होनी या मातली धांगडी. मस्त होनी या मातली धांगडी. मस्त ओलिया मातली दांगडी. मस्त ओलिया मातली दांगडी. दांगडी. महाराज या दोघांचेच भांडण लागले. परंतु हात लावून पाहिलं तर काय त्या दोघांच्या दाढी वेणीची गाठ बांधलेली. तो म्हणाला गाठ कोण बांधली. तू बांधली नाही. मीही नाही बांधली. मग कोण बांधली. काही कळेना. तो म्हणला जाऊ दे आधी सोड. सोडण्याचा प्रयत्न करते. तिला गाठ तुटत नाही. तेही सोडण्याचा प्रयत्न करतो. त्याला हे गाठ तुटत नाही. ते म्हणतात तिला कापून जाऊ. कापण्याचा प्रयत्न कापतही नव्हती. जाळण्याचा प्रयत्न करतात. जळतही नव्हती. नैनम चिनंत शस्त्राने नैनम दहती पावक. अशी भगवंताची मायेची बांधलेली गाठ आहे. ती कोणाला सुटत नाही. त्याला गाठ सुटणं. त्यांनी विचार केला की गाठ कोण बांधली असावी. ते म्हणजे मी काल कृष्णाला म्हणले कृष्णा माझ्या घरी ये तुला सांगते. त्यानंच बांधली असावी. म्हणजे दोघं घराबाहेर निघाले. यशोदेच्या घरी यायला लागले. कृष्णाकडे यायला लागले. परंतु गंमत अशी झाली. त्याच्या पत्नीची हाईट होती कमी आणि जी होती जास्त. तिच्या मागे दाता वगैरे करून चला लागला. सर्व त्यांची अवस्था पाहून हसत होते. सर्व मुले असणारे गोपाळ त्यांना चिडवू लागले. तसेच चलत चलत भगवंताच्या दारापुढे आले. यशोदामातेच्या दारापुढे आले. कृष्णा आम्हाला क्षमा कर. भगवंताला शरण जाऊन भगवंताला आम्हाला क्षमा कर. ही गाठ जोड. भगवंत
दृष्टीने पाहिल्याबरोबर त्यांची गाठ सुटली. असे भगवंत खोड्या करायला लागले. भगवंत अत्यंतिक खोड्या करीत होते. येऊन गोळणी यशोदा मातेकडे यायला लागल्या. एक गोळ मागे यशोदा तुझा मुलगा खूपच खोड्या करते. तू लेकरू व्हावे म्हणून बरेच देवांना नवस बोलली होती. आपल्या गावात गणपती निघालाय. गणपतीला नवस बोल ते लेकरू ठीक होते. खोड्या करणं सोडून देते. यशोदा माता कृष्णाला घेऊन गणपती बशी आल्या. गणपतीच्या मंदिरात गेल्या. गणपतीला म्हणा गणपती बाप्पा त्याच्या कृष्णानं खोड्या करणं टाकू दे. तुला 5 पायऱ्याचे मोदक करते, 5 पायऱ्याचे लाडू करते, 5 पायऱ्याच्या पोळ्या करते म्हणल्याबरोबर भगवंत मागून कृष्णा म्हणून गणपतीला म्हणतात गणपतराव खायचे का म्हणते. गणपतीला खायची पण म्हणून यशोदा मातेने नवस बोलला. आणि पुढे भगवंताने एक मास खोड्या करणं एक मास देवे कोडी नाही केले. एक मास देवे कोडी नाही केले. एक मास देवे खोडी नाही केली. एक मास देवे खोडी नाही केली. प्रचिती ते आले ये स्वदेशी. प्रचिती आली ये स्वदेशी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. 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 वर्णी गुण नाम. एक मास देवे खोडी नाही केली. प्रतिनिधी आली यशोदेची. भगवंताने 1 महिना खोडी टाकून दिली. यशोदा मातेला वाटलं आपल्या उतरला गणपती पावला म्हणून गणपतीला नवस पेढ्याचा विचार केला. 5 पायऱ्याचे मोदक केले, 5 पायऱ्याचे लाडू केले, 5 पायऱ्याच्या पोळ्या केल्या आणि गणपतीकडे नेऊन ठेवल्या. भगवंत यशोदा मातेला म्हणाले यशोदा माता मला कवा देसी, मला कवा देतीस मोदक, मला कवा देतीस म्हणल्यानंतर यशोदा माता म्हणजे थांब गणपतीला दाखवण्याचे तुलाच द्यायचे. परंतु भगवंत उतावील होते. मग यशोदा माता ते मोदक गणपती पुढे ठेवून बाहेर आल्या. अगरबत्ती पेटवण्यानंतर बाहेर आल्या. पण अगरबत्ती पेटत नव्हती. तेवढ्यात भगवंत गणपतीला म्हणाले गणपतराव घर कोणाचं. तुमचं. मोदक कोणाचे. तुमचे. कोण खाणार. तुम्हीच. मग कृष्णाने सगळे मोदक खाऊन घेतले, लाडूही खाऊन घेतले. तेवढा गणपती म्हणला त्या पोळ्या तरी राहू दे. म्हणला नाही. कृष्णाने सगळ्या पोळ्याही खाऊन घेतल्या आणि गणपतीकडे बघायला लागला. गणपती म्हणाला मला खातोस काय. तेवढा गणपती बी टाकला तोंडात. म्हणतात तर काय पोळ्या नाही, लाडू नाही, मोदक नाही, गणपती नाही. देवाची पुसे देव. देवासीचा पुसे देव काय झाला. 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 हर्ष आले दिया बोला दिया. हर्ष आले दया बोला दिया. असे आले बोला यशोदेच्या. असे आले बोला यशोदेच्या. देवासीचा पुसे देव काय झाला.
देवासेचा पुसे देव काय झाला 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 देवासीचा पुसे देव काय झाला हसूया बोला देवाले भगवत आता यशोदा म्हणतात आई माझ्या मोठा देव कोणता आहे यशोदा मातांनी भगवंताला विचारायला गणपती कुठे गेला भगवंता म्हणली एका मोठ्या उंदरापासून मोठ्या पोटाचा बापा आलता त्याने सगळ्या मोठं गाऊन घेतले तोंड गेला यशोदा माता भगवंत खोटं बोलायले पण यशोदा माता भगवंताने कानाला धरून बाहेर आणतात आणि हा करायला तोंड उघडल्या बरोबर भगवंताच्या मुखात त्रिभुवन सहस्त्र गणपती मातेशी बोलत बुजावे तुरीचा हारी लागी भगवंताच्या मुखात हजारो गणपती दिसायला लागले यशोदा माता ते आमच्याहूनही मोठा देव आहे त्याला सोडून दे परंतु ते सर्व दृश्य पाहून यशोदा मातेला चक्कर आली यशोदा माता खाली पडल्या भगवंताला वाटलं आता आपल्या खोडी बंद झाली भगवंताने आपल्या खोड्या आवरल्या यशोदा मातेला उठवलं यशोदा मातेला उठवलं भगवंताची खोडी यशोदा मातेला कळाली की भगवंत खोड्या करा त्याकडे भगवंताच्या खोड्या बंद होत नाहीत पण विचार केला शिक्षा देण्यापेक्षा भगवंताला शाळेत घालावं सकाळची शाळा म्हणजे काय गुरांना चारण्याकरता न्यायचं गाईला चारायचं आणायचं तोच व्यवसाय तोच धंदा सांगितलं कृष्णा उद्यापासून गावात राहायचं नाही पण जायचं खांद्यावर घोंगाडी हातामध्ये काठी सारी तसे खांद्यावर घोंगाडी हातामध्ये काठी सारे तसे सावळा जग जेठी सारी तसे सावळा जग जेठी बोलो सावळा जग जेठी बोलो सावळा जग जेठी बोलो सावळा जग जेठी यशोदा माताने कृष्णाला सांगितले कृष्णा उद्यापासून गावात जायचं नाही तर गोपाळांना घेऊन उद्या सकाळी भगवंत उठले यशोदा मातेने भगवंताला तयार केलं सुंदर अशी तुझी काठी दिली खांद्यावर कावळी दिली खांद्यावर कावळी हातामध्ये काठी त्याच्या देऊन सावळा जगलेली भगवंत गाई घेऊन वनाकडे निघाले तर गोपाळने भगवंत निघाले आणि भगवंताने गाई धरण्याकरिता सोडल्या आणि भगवंत खेळ खेळायला लागली अमामा डुंगरी लगोरी नाडू चंडू लगोरीच्या भगवंताने खेळ खेळायला लागली तर गोपाळ दंडे भगवंता अंडी घाल कोटी भूक काय खेळायाचे सुख खेळण्यात मजा नाही भूक लागली झाली आता वेळ म्हणती अनाची दोरा ए झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या चारोडी सकळ गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनाची दोरा झाली आता वेळ अनाशी दोऱ्या हे झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या आता वेळ झाली सर्वांना बापेशी दोऱ्या आणा चला पळव गाई पैसू घेऊ वेगळे ठाई सर्व आपापल्या गाई वळून आणा आपण जेवणाकरता सर्व गोपाळ आपापल्या गाई वळून आणतात आणि जेवणाकरता बसतात भगवंत सर्वाच्या नारी अशी दोरे घेतात यारे भाकरी मोकरी नाही बांधाची शिदोरी भगवंत सर्वाच्या शिदोऱ्या घेतात व एकत्र करतात आणि ते सर्व गोपाळ नारायणीने बसून सर्वांना वाटायला लागतात भानुदास गीतिकार प्रसाद देतो पंढरीनाथ सर्वांना प्रसाद वाटायला लागली शंकराचार्य त्याचं भगवताच्या नावाचं वर्णन करतात
भगवान की जय। हो पार कुमाई, पार कुमाई, हो 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 पार कुमाई, थोबा थोबा। स्वर्गातली देव एखाद्याचा प्रसंग पाहण्याकरता येतात आणि काय इच्छा करतात. स्वर्गीच्या मोर विचिताचे देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा, मृत्यू लोका जन्म कशासाठी कारण काला वैकुंठात आहे का नाही करा मारा म्हणतात. वैकुंठीचा यायचं नाही कवळ काही काल्याचे वैकुंठात काला नाही वैकुंठात काला दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ गोटे विशेष लाभ संत संगतीत काला मिळतो. आपलं भाग्य की आज आपल्याला काळा मिळणार आहे म्हणून त्या भगवंताने आता झालेली सेवा आपल्या सर्व पंचचरणी समर्पित करून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. काही चुकला मुकला असेल तर आपल्याच लेकरून क्षमा करा. बोलिलेले करू करा वाकडे उतरू करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. काही चुकीचं केलं असेल तर आपल्याच लेकरू म्हणून क्षमा करा आणि आता झालेली सेवा पदरात घ्या. मावली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम. हो थांबा हो कंठी धरू लाख नग जय विठ्ठल जय जय विठ्ठल ओ जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हो येना येणे करी मने काला वाटो एका वैष्णविका संभ्रम वाकोलया ब्रह्मादिका वैष्णव लोका दाखवू. काला वाटो एका संभ्रम तुका बळी विरगाडे काला वाटो एका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल बोलिले कुरे देवा कुरे उत्तरे राग महाराज तुम्ही सुख नाही उच्चारिला अधिकार मी आपुला क्षमा परद महाराज तुम्ही सुख तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी